नमस्कार नमस्कार नमस्कार, मी चित्रकार पिसाटलो. तर घेऊन आला तुमच्यासाठी कॉमेडीची ही रंगी बेरंगी दुनिया, जिचं नाव आहे ब्रुक बॉन्ड रेड लेबल 4x2 2 फॉल 1 हाफ, पॉवर्ड बाय ऑफिसर चॉईस पॅकेज ड्रिंकिंग वॉटर. आणि आता या आमच्या पेंटिंगला सुरुवात करायची, पण त्याआधी स्वागत करूयात आपल्या परीक्षकांचं. रेणुकाताई शहाणे आणि निर्मितीताई सावंत. कॉम्पिटिशन मधली ही रंगत जशी जशी वाढत चालली आहे तशी धमाल आणखी वाढत चालली आहे. आणि आज सगळ्यात मोठा धमाका इकडे होणार आहे, कारण आज या पर्वातलं पहिलं एलिमिनेशन होणार आहे. त्यामुळे थोडंसं टेन्शन आलंय मलाही आणि आमच्या सगळ्या स्पर्धकांनाही. सगळ्यांनाच देऊयात शुभेच्छा आणि सुरुवात करूयात आजच्या धमाल भागाला. नाही, तुम्ही टेन्शन घ्यायचं नाहीये, कारण आता प्रेक्षक परीक्षक निवडायची वेळ आहे. आणि म्हणूनच आपण जाणार आहोत एका खेडेगावात, जिथे चाललंय शूटिंग आणि आलाय एक अभिनेता. बघूयात काय आहे धमाल. आणि ही धमाल घेऊन येत आहेत वैभव मांगले आणि आपली आजची पाहुणी जोडी पुष्कर श्रोते आणि क्रांती रेडकर. जोरदार टाळ्या. सुहाना सफर और ये मौसम हसीन, सुहाना सफर और ये मौसम हसीन, हमें डर है हम खो न जाए कहीं, सफर और ये मौसम हसीन. ओहो ओहो हो, क्या बात है, क्या बात है. या मोसमात कोकणात शूटिंग करायचं म्हणजे बोंब आहे. मौज आहे. पण मला शूटिंगचा पत्ता काय दिलाय? मौजे डुबरी. मौजे घालून आलेलो आहे मी. आता डुबरी कुठून शोधायची मी इथे? ए डोबरे, हा पत्ता सांग जरा मला. काका तुम्ही कोण आहे? मी काय तुला काका वाटतोय का? हा, एवढा मोठा आहे का मी ऍक्टर आहे, ऍक्टर. तुम्ही ऍक्टर आहे? येस. बापरे, वाचवा ऍक्टर आलाय, मला वाचवा. ए आरडाओरडा करायला काय झालंय? मी एवढंच म्हटलं की मी ऍक्टर आहे. मी असं म्हटलं का की मी शायनी आहे? माझा बाप मला सांगतो शायनिंग मारणारे ऍक्टर पासून सावध राहा. असं म्हणतो काय तुझा बाप? कुठे आहे, कुठे तो? त्याला मला भेटायचंय. हा, माझा बाप मला सोडून गेला. कुठे सोडून गेला? जत्रेत का चालत्या ट्रेन मध्ये? नाही, या अख्ख्या जगात मला एकटीला सोडून माझा बाप ढगात गेला. अरे देवा, गेला का तुझा बाप? अरे बापरे, काय झालं होतं? काय झालं होतं त्यांना? दुःख. कसलं? त्यांनी ना एक मासा पाळला होता, तो मेला ना, म्हणून त्याचं त्यांना ना खूप दुःख झालं. असं कसं त्यांचा मासा मेला? तो ना त्याचा फेवरेट होता. अच्छा, बापाचा मासा फेवरेट होता? नाही, माशाचा माझा बाप फेवरेट होता. आणि ना तो त्यांच्या मागे मागे फिरायचा. तुझा बाप? नाही, मासा माझ्या बापाच्या मागे मागे फिरायचा. एकदा काय झालं माहितीये, माझे बाप ना असा चाललेला ब्रिज वर ना, आणि मासा पण त्याच्या मागे मागे उड्या मारत चालला. मासा उड्या मारत चालला होता? मॅडशापच आहे. त्याचा ना पाय सटकला आणि मग ना तो मासा ना डुबुक्कन पाण्यातच पडला. चला, मासा पाण्यात पडला आणि मग बुडून मेला. मासा पाण्यात बुडून मेला? आपण पाळलेला मासा पाण्यात बुडून मेला हे बघून माझा बाप गेला. आणि आपण पाळलेला नवरा गेला हे बघून माझी आई गेली. तुझी आई पण गेली? अरे बापरे. मी एकटी आहे, मी अनाथ आहे, मी लहान आहे. तू एकटी आहेस? खरंच एकटी आहेस? करू तुझे लाड करू? आरडाओरडा करू नकोस. मी तुला काही मजा दाखवू का? दाखवा ना. मी तुला काही नटांचे आवाज काढून दाखवू का? दाखवा नटाचा आवाज दाखवा. कोणाचा आवाज ऐकायचा आहे तुला? अमिताभ बच्चनचा. हा बघ. साला है. आता अमिताभ बच्चनचा दाखवा. अगं हा अमिताभ बच्चनचाच आहे. पुढे ऐक. रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं. माझा बाप गेला. ए बाळा रडू नको. आपण दुसरा आवाज काढूया. कोणाचा ऐकायचा आहे? सोनाक्षीच्या पप्पाचा. अच्छा, म्हणजे शत्रुघ्न सिन्हा. हा बघ. तिकडे जाऊ? नहीं, अच्छा मग ऐकणार कोण? इकडे. अबे जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं, जिस राख से बारूद निकलता है उसे विश्वनाथ कहते हैं. आता काय झालं? माझ्या पप्पाचं नाव विश्वनाथ होतं. अरे देवा, सॉरी. मग आणखीन कोणाचा आवाज काढून दाखवू? काका
काकाचा दाखवू हा बघ. अरे रो मत पुष्पा, ये तो दुनिया की रीत है. काय झालं आता? माझ्या आईचं नाव पुष्पाच होत. काय फिल्मी फॅमिली आहे ही. तुम्ही पुष्कर श्रोत्री आहात का? का? कारण की तुम्ही सगळे आवाज पुष्कर श्रोत्री सारखेच काढले. तू ओळखतेस का पुष्कर श्रोत्रीला? हा, ओळखते ना. माझा बाप मला नेहमी सांगतो, काय? पुष्कर श्रोत्री हा अख्ख्या जगातला सर्वोत्तम ऍक्टर आहे. काय सांगतो? थँक्यू थँक्यू. कारण की त्यांनी कुठलीही भूमिका केली तरी तो लगेच ओळखता येतो. असा म्हणून गेला का तुझा बाप? मेलेल्या माणसाबद्दल बोलू नये नाहीतर. माझा बाप मेला नाहीये. अगं आत्ताच म्हणालीस ना बाप गेला. ओ, मग गेला, मुंबईला गेला. अगं ढगात गेला. हा, मग विमानाने मुंबईला गेलाय. अरे मालक, हे मालक. माझा बाप आला. अगं आत्ता मुंबईला ढगात गेला म्हणालीस ना तू. ते मी तुम्हाला खोटं सांगितलं होतं. माझा बाप एक नंबरचा रिकाम तिकडा माणूस आहे. त्याला काहीच काम येत नाही. बोर माणूस आहे एक नंबर. मालक. अरे बापरे, मला कुठेतरी लपवा, तो मला मारेल. एक मिनिट तुला एवढी जागा पुरेल का? पुरेल. ये 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 अशी मागे लाव हा माझ्या. ये ये. मालक, हे मालक. नमस्कार. नमस्कार. कोण तुम्ही? मालक. नाही. पिझ्झा. कोण? पिझ्झा. कोण? पितरे काका. पित्रे काका. हा. नमस्कार. तुम्ही कोण? तुम्ही मला ओळखलेलं दिसत नाही. नाही. डॉक्टर दाखवून घ्या, हा आजार फार वाईट आहे. नाही नाही तुम्हाला अजून कळलेलं नाहीये. या पायाला पण आहे. नाही हो. अहो, मग? असं काय करताय? मी एक ऍक्टर आहे. ऍक्टर. हे पण दाखवून घ्या डॉक्टर. नाही मी एक नट आहे. नट आहे. नट काय नट, सगळे नट खुळखुळे झाले तुमचे. अहो मी इथे शूटिंग साठी आलोय. अच्छा, ज्युनियर आर्टिस्ट आहात का तुम्ही? मी ज्युनियर आर्टिस्ट का वाटतोय तुम्हाला? काय नाही वाटणार, तिकडे शूटिंग चाललंय आणि तुम्ही इकडे काय करताय मग? अहो माझं शूटिंग नंतर आहे. हा, ते राहू दे हो. तुम्ही माझी माळा बघितली काय? माळा. तुमच्या मुलीला मी नाही पाहिलं हो. माफ करा हे मला. कार्टे. कार्टी नाही हो, मी कार्टा आहे. गप्पा बसा हो. कार्टी तुमच्या मागे आहे. तुला दाखवतो, थांबा. हा. हाय बाबा. हाय बाबा हाय, अजून जिवंत आहे. काय काय सांगितलं माझ्याबद्दल हिने? मी मेल्याचं पण सांगितलं असेल. बापरे, मासा पुराण सांगितलं का? हे काहीच नाही. परवा एका माणसाला म्हणाली बेडूक आकाशात उडाला म्हणून बाप गेला. काय ग? हा माझा सावत्र बाप आहे. सख्खा बापा मीचा. नाही, तुम्ही सावत्रच आहात. हे मला सारखे सांगतात, तुला ना गरम तेलाच्या कढईत टाकीन म्हणून. अशी बदनामी करू नको ग बापाची. नाही पण अशा बापाकडे राहण्याऐवजी चल मी तुला मुंबईला घेऊन अहो जातो. ऐका खोटं बोलतीये ती. नाना कळा तिच्या अंगी. ज्यांच्या अंगात अशा नाना कळा असतात त्यांच्यासाठी मुंबईत एक फर्स्ट क्लास ठिकाण आहे. कुठलं? खूप आहे खूप. हा? विनोद आता मोठा झालाय बाबा. तिथे तुमची मुलगी सुद्धा मोठी होईल. हा. विनोद कसा दिसतो? हा? मला चॉकलेट द्या ना. मी नाही देत, त्या ताई देतात. ताई मला एक चॉकलेट द्या ना. माझी आई आहे ना, चॉकलेट आणायला गेलेली आणि गाडी खाली आली आणि बुडून मेली. बाप. आणि वैभव दादा, क्रांती, दोघांनाही मला विचारायचं की खूप मोठ्या सिनेमाची सध्या सगळीकडे चाहूल लागलेली आहे. महेश मांजरेकर निर्मित आणि संजय जाधव दिग्दर्शित फक्त लढ म्हणा. तर आम्हालाही सांगा आता नक्की काय आहे सिनेमात. इट्स अ मल्टी स्टारर ऍक्शन पॅक थ्रिलर आणि ही फिल्म तुम्हाला नक्की एंटरटेन करेल कारण की खूपच स्टायलाइज्ड फिल्म आहे. टोटली ड्रामा, ऍक्शन, एव्हरीथिंग. वा वैभव. खूप मस्त सिनेमा आहे. म्हणजे मला एक सिरियस रोल करायला मिळाला या सिनेमामध्ये, जो विलनचा आहे. तर खूप छान सिनेमा बनलाय. तर प्रेक्षकांना मला विनंती करायची की त्यांनी जरूर 5 ऑगस्ट रोजी हा सिनेमा फर्स्ट शो तुम्ही बघा. वा, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि पुन्हा एकदा तिघांसाठी जोरदार टाळ्या.